तुम्हालाही तुमचा चेहरा आणि सोबतच हात पाय अगदी दुधासारखी गोरे आणि स्वच्छ दिसावेत असं वाटत असेल ना, तर मग आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण फक्त 1 रुपयाच्या क्लिनिक प्लस शॅम्पूमुळे तुमचे हात अगदी दुधासारखे गोरे दिसू शकतात. मग हात असोत, पाय असोत किंवा मग चेहरा असो. फक्त हा 1 रुपयाचा क्लिनिक प्लस शॅम्पू तुमच्या त्वचेला अगदी दुधासारखी चमक देईल. चला तर मग हा पॅक कसा बनवायचा आणि कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगते. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. पॅक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ आणि कोरडी अशी वाटी घ्या. इथं मी स्टीलची वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 रुपयाचा क्लिनिक प्लस शॅम्पू घ्यायचा आहे आणि तो या वाटीमध्ये काढून घ्या. इथं तुम्ही पूर्ण शॅम्पू देखील वापरू शकता. फक्त हा 1 रुपयाचा क्लिनिक प्लसचा शॅम्पू तुमच्या स्किनवरती खूप जास्त प्रमाणात ग्लो आणू शकतो. याबद्दल तुम्ही दुसरा कोणताही शॅम्पू वापरू शकता, पण काळ्या रंगाचा शॅम्पू इथं अजिबात वापरू नका आणि शॅम्पू ऐवजी तुम्ही बॉडी वॉश वापरला तरी देखील चालू शकेल. आता त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घाला आणि स्वयंपाकघरातील हळद अजिबात वापरू नका. इथं मी कस्तुरी हळद वापरलेली आहे आणि कस्तुरी हळद ही आपल्या त्वचेसाठी खूप जास्त खास असते. त्वचाच्या समस्या कमी करण्यासाठी आणि त्वचा उजळवण्यासाठी खूप जास्त उपयुक्त असते. जर तुमच्याकडे कस्तुरी हळदी नसेल तर त्या बदल्यात तुम्ही साधी हळद नक्कीच वापरू शकता. आता या दोन गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या. दोन्ही घटक पूर्णपणे एकजीव होईपर्यंत नीट मिसळत राहा. बघा, मी इथं चांगल्या प्रकारे दोन्ही घटक मिक्स करत आहे, जेणेकरून काय होईल, आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं तयार होईल. आता यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट घालायची आहे, जी की प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते आणि ती गोष्ट म्हणजे पांढऱ्या रंगाची कोलगेट. 10 रुपयांमध्ये अगदी छोटासा पॅक तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल आणि त्यामधूनच थोडीशी पेस्ट घ्या आणि वाटीमध्ये टाका. आता बघा, एक वेळा ब्रश करण्यासाठी तुम्ही जेवढी टूथपेस्ट वापरता ना, तेवढीच टूथपेस्ट घ्या आणि आपल्या या बाउलमध्ये ॲड करा. आता जे काही हे आपले तिन्ही घटक आहेत ते एकमेकांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करा. बघा, जेव्हा कोलगेट तुम्ही या पॅकमध्ये मिक्स कराल ना, तेव्हा आपल्या पॅकचा जो काही कलर आहे तो हळूहळू चेंज होताना तुम्हाला इथं दिसेल आणि त्यासोबतच आपलं जे काही मिश्रण आहे ना ते देखील थोडंसं फुलल्यासारखं वाटेल. लक्षात ठेवा, इथं तुम्हाला फक्त पांढऱ्या कोलगेटचाच वापर करायचा आहे. जर तुम्ही दुसरी कोणती कोलगेट घेतली तर तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो, ॲलर्जी होऊ शकते किंवा मग रॅशेस होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला इथं फक्त आणि फक्त पांढऱ्या कोलगेटचाच वापर करायचा आहे. आता हे जे मिश्रण आहे ते गोल गोल फिरवत व्यवस्थित असं फेटून घ्या आणि जेव्हा तुम्ही हे फेटाल ना तेव्हा तुम्हाला ते क्रीम सारखं दिसायला सुरुवात होईल. जेव्हा फेटून होईल तेव्हा हे अगदी क्रीम सारख्या टेक्स्चरमध्ये येईल आणि इथं तुमचा पॅक पूर्णपणे बनवून रेडी होईल. आता हा जो पॅक आहे तो आपल्याला लावायला सुरुवात करायची आहे आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतेय ना त्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करा. यामुळे तुमचे हात, पाय आणि चेहरा अगदी दुधासारखा गोरा होईल. जर तुमच्या पायांवरती चप्पलचे किंवा बुटांचे काळे डाग असतील ना तर ते देखील हळूहळू निघून जातील. इथं मी माझ्या हातांवरती आणि त्यासोबतच चेहऱ्यावरती देखील हा पॅक तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे. तुम्ही ब्रशच्या साहाय्याने अप्लाय करू शकता किंवा जर मग तुमच्याकडे ब्रश नसेल तर हा पॅक तुम्ही हाताने देखील नक्कीच अप्लाय करू शकता. बघा, आपला हा पॅक हात, पाय, मान, गुडघे आणि कोपरावरती देखील खूप जास्त परिणामकारक आहे. यामधील कस्तुरी हळद आपल्या चेहऱ्यावरील आणि बॉडीवरील डाग कमी करते आणि सोबतच टॅनिंग देखील नैसर्गिकरित्या काढून टाकते. आता बघा, इथं मी हातावरती पॅक व्यवस्थित असा अप्लाय करून घेतलेला आहे आणि आपल्याला हा छान असा मसाज करून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल, जी काही टॅनिंग असेल ना ती हळूहळू कमी होईल. या पॅकमध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी अगदी घरगुती आहेत आणि योग्य प्रकारे वापरल्यामुळे तुम्हाला याचा त्रास देखील अजिबात होणार नाही. हा पॅक लावल्यानंतर 10 मिनिटं असंच ठेवा आणि 10 मिनिटांनंतर हलक्या हाताने मसाज करा. बघा, चोळल्यानंतर तुमच्या त्वचेवरील सगळा काही काळेपणा आणि टॅनिंग निघून जाईल आणि कोलगेटमुळे हा पॅक थोडासा फुगतो आणि त्यामुळे तुमच्या स्किनवरील सगळी काही टॅनिंग निघून जाते. जर पायांवरती चप्पल बुटांचे डाग असतील ना ते देखील 2 ते 3 वापरांमध्येच निघून जातील. आणि जर का हा पॅक तुम्ही चेहऱ्यावरती लावत असाल तर फक्त 1 मिनिटांसाठी मसाज करा आणि जर हातापायांवरती अप्लाय करत असाल ना तर 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं चोळून घ्या आणि त्यानंतर थंड पाण्याने अगदी धुवून टाका. हा पॅक काढल्याच्या नंतर तुमची जी काही स्किन असेल ना ती अगदी स्वच्छ होईल आणि उजळ दिसायला सुरुवात होईल. तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये लगेचच फरक जाणवायला लागेल आणि घरच्या घरी तुम्ही तुमचे हात, पाय, सोबतच कोपरा, गुडघे सगळं काही सुंदर आणि गोरे करू शकता.
यामुळे तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन वेगळं असं मेडिक्युअर पेडिक्युअर करण्याची देखील गरज लागणार नाही. आणि जेव्हा तुम्ही हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय कराल ना, तेव्हा पार्लरमधील महागडं फेशियल देखील तुम्ही विसरून जाल आणि आपला हा पॅक आठवड्यामधून 2दा नक्कीच ट्राय कराल. बघा मैत्रिणींनो, जर तुम्ही आठवड्यामधून हा पॅक 2दा लावला ना, तर खरंच तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट पाहायला मिळतील आणि सोबतच त्वचा खूप जास्त गोरी आणि टॅन फ्री होईल. नक्की हा पॅक ट्राय करून बघा आणि हा वापरल्यानंतर तुमच्या स्किनवरती थोडासा पिवळसरपणा तुम्हाला दिसू शकतो, पण थोड्या वेळाने तो देखील निघून जाईल आणि तुमची स्किन अगदी स्वच्छ आणि उजळ दिसायला लागेल. त्यामुळेच आपला हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे जे काही अनुभव असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मला देखील जाणून घ्यायला आवडेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि कोणाकोणाला याचा फायदा होतोय. सगळ्यात शेवटी आपल्याला चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावायचंय आणि चेहरा तसाच सोडून द्यायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग भेटूया एका नवीन रेमेडी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. बाय.